केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर एफडीएची कारवाई झाली आहे। बीजी गोयल अँड कंपनी या मार्केट यार्डातील दुकानावर अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागानं छापा टाकला। तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र ही मोहीम राबवण्यात येते आहे। या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे। नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशासनानं 8,14,630 रुपये किमतीचे 4,172 किलो खाद्यपदार्थ जप्त केलाय। एफडीएच्या माहितीनुसार संशयास्पद वाटल्यामुळे विश्लेषणासाठी 4 नमुने घेण्यात आले। यामध्ये हळद पावडर, तीळ आणि सोया मिनी चंक्स यांचा समावेश आहे। यासोबतच परवाना नसताना स्टोअर रूम चालवणे, लेबलवरील नियमांचं उल्लंघन आणि खाद्यपदार्थ निकृष्ट व असुरक्षित असण्याचा संशय या कारणामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं एफडीएनं सांगितलंय। तसेच या दुकानाला व्यवसाय थांबवण्याबाबतची नोटीस बजावण्यात आली आहे। पुणे विभागात अन्य ठिकाणीही अन्न भेसळ व प्रतिबंधित पदार्थांविरोधात कारवाया करण्यात आल्या। पुण्यातील बोपोडी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 2 ठिकाणी प्रतिबंधित गुटखा व इतर अन्न पदार्थांचा साठा जप्त करून संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी शिवानी लकडे यांचा रिपोर्ट, पुणे।